उल्हासनगर हादरले. कैलास कॉलनीत बंदुकीच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू. एक गंभीर. हप्ता वसुलीच्या वादातून घडल्याचा संशय. बातमी उल्हासनगर येथून. उल्हासनगर शहरात कायद्याचा धाक संपल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कॅम्प क्रमांक 5 मधील कैलास कॉलनी येथे सोमवारी संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान बंदूक व धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हप्ता वसुलीच्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल हरकेश चव्हाण, अमर हरकेश चव्हाण आणि अर्जुन हरकेश चव्हाण या तिघा भावांवर अज्ञात हल्लेखोरांनी बंदूक व धारदार शस्त्रांनी हल्ला केला. अनिल हरकेश चव्हाण आणि अमर हरकेश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अर्जुन हरकेश चव्हाण हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच हिल लाईन पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 15 दिवसांपूर्वी हप्ता न दिल्याने एका टेम्पो चालकावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मयत अनिल चव्हाण यांनी बलवीर बिराजदार आणि शेखर बिराजदार यांच्या विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीचा राग म्हणून त्यांच्या साथीदारांनी अनिल चव्हाण याला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. तडीपार आरोपी गुंड सागर पाटील याने किशोर चव्हाण याला धमकी दिल्याचेही समोर आले आहे. मयताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडातील मुख्य आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, अजय राव, अजित शेख, देवेंद्र नाईक आणि सागर पाटील हेच आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिवसाढवळ्या गोळीबाराच्या या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तसंकलन किरण शेजवळ, स्टार लक्ष मराठी न्यूज, उल्हासनगर प्रतिनिधी.